नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ॲग्रिकल्चरिस्ट जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण भारतात तयार होणारा माल जगभर कसा पाठवला जातो, आज आपण आंतरराष्ट्रीय बाजारात माल पाठवण्यासाठी आवश्यक प्रक्रिया, कागदपत्रे आणि महत्त्वाच्या गोष्टीची माहिती घेणार आहोत। आंतरराष्ट्रीय बाजारात माल पाठवणे म्हणजे निर्यात एक्सपोर्ट करणे। देशातील उत्पादित वस्तू किंवा सेवांच्या विक्रीसाठी दुसऱ्या देशात पाठवणे म्हणजे निर्यात। यामध्ये शेतीमाल, कपडे, मशिनरी, औषधी, IT सेवा आणि आणखी बरेच काही समाविष्ट असते। माल पाठवण्यासाठी IEC कोड, इम्पोर्टर एक्सपोर्टर कोड हा कोड भारत सरकारकडून मिळवावा लागतो। प्रोडक्टची योग्य परवाना, काही वस्तूसाठी सरकारकडून विशेष परवाना आवश्यक असतो। शुल्क आणि टॅक्सची माहिती, निर्यात करताना लागणारे शुल्क आणि टॅक्स याची अचूक माहिती हवी। बँक खाते आणि इनवॉइस, आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी बँकेचे चालू खाते असणे गरजेचे आहे। माल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्याची प्रक्रिया, ग्राहक शोधणे, पहिल्यांदा ग्राहक किंवा व्यापारी शोधा। तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्म जसे की अलिबाबा, इंडिया मार्ट आणि किंवा ट्रेड इंडिया याचा वापर करू शकता। उत्पादनाची गुणवत्ता आणि प्रमाण, निर्यात करण्यापूर्वी उत्पादनाची गुणवत्ता आणि प्रमाण तपासा। लॉजिस्टिक्स कंपनीची निवड, माल शिप करण्यासाठी योग्य लॉजिस्टिक कंपनी निवडा। कस्टम क्लिअरन्स, कस्टम विभागाकडून माल पाठवण्याची परवानगी घ्या। शिपिंग आणि वितरण, माल कंटेनरमध्ये भरून जहाज किंवा विमानाद्वारे पाठवला जातो। पेमेंट प्रोसेस, पेमेंट पूर्ण करण्यासाठी ग्राहकांशी व्यवहार ठरवला जातो, जसे की लेटर ऑफ क्रेडिट किंवा ऑनलाईन पेमेंट। कस्टम क्लिअरन्ससाठी खालील कागदपत्रे: इनव्हॉइस, विक्री तयार केलेले बिल, पॅकिंग लिस्ट, मालाच्या तपशिलाची यादी, शिपिंग बिल, कस्टम विभागासाठी तयार केलेले बिल, सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन, उत्पादनाचा देशात दाखवणारा प्रमाणपत्र, इन्शुरन्स पॉलिसी, मालाचा विमा। मित्रांनो, माल शिप करण्याचे 3 प्रकार असतात: सी फ्रेट, जहाजाद्वारे माल पाठवणे; एअर फ्रेट, विमानाद्वारे माल पाठवणे; रोड अँड रेल फ्रेट, शेजारील देशांमध्ये माल पाठवण्यासाठी। तर मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजारात यशस्वी होण्यासाठी उत्पादनाची गुणवत्ता कायम ठेवा, योग्य किंमत ठरवा, ग्राहक सेवा उत्तम द्या, ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सक्रिय राहा, आयात निर्यात धोरण समजून घ्या। मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजारात माल पाठवणे म्हणजेच निर्यात हा व्यवसाय तुमच्या उत्पन्न वाढवण्यासाठी उत्तम मार्ग आहे। योग्य नियोजन, परवाने आणि प्रक्रिया जाणून घेतली तर तुम्ही तुमचा व्यवसाय जागतिक स्तरावर घेऊन जाऊ शकता। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।